भगिनींनो, बंधूंनो आणि मित्रांनो, म्हणजे कित्येक भगिनींचा माझ्याकडे जे मी हे येतो काय हल्ली खूप तुमचं सॉफ्टवेअर आणि खूप पुढे गेलंय. भारतात किती लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला, इंग्लंडला किती पाहिला, यूएला किती पाहिला, त्यात यंग जनरेशन एज वाईज पण येतं. त्याच्याप्रमाणे लेडीजने किती पाहिला, जेंट्सने किती पाहिल्या. तर लेडीजचं प्रमाण कमी दिसतंय, कारण की कदाचित माझं बोलणं त्यांना आवडत नसावं असं म्हणण्यापेक्षा मी त्यांचा उल्लेखच करत नाही, फक्त मित्रांनोच म्हणतो. मैत्रिणी नाही आहेत मला, त्यामुळे मैत्रिणी म्हणायचा प्रश्नच येत नाही. म्हणून भगिनींनो, बंधूंनो आणि मित्रांनो, एपिसोड चाललेले आहेत. गेल्या 2 एपिसोडमध्ये माझा तांदळाचा व्यवसाय, मी बिझनेस असंख्य केले. माझ्या आठवणीप्रमाणे 50 ते 60 केले. त्यातले 10 ते 12 बिझनेस लॉसेस होतात म्हणून बंद केले. उरलेले 10 ते 12 काही बिझनेस एथिक्समुळे बंद केले. जसं मागच्या एपिसोडमधला मी सांगितलं, की मग ते काटे चमच्याचा स्टेशनरी कटलरी सप्लाय करायचा बिझनेस बालमजूर वापरले जातात म्हणून मला नाही करायचे, असे काही एथिक्स नाही बंद झाले. मी पुणे बॉम्बे डेक्कन क्वीननी अप अँड डाऊन करायचो. डेक्कन क्वीन हा त्यावेळच्या सगळ्यांचा आवडता विषय. माझ्या आयुष्यात तर डेक्कन क्वीनचं इतकं महत्त्व आहे की विचारू नका. डेक्कन क्वीन पुण्या मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला यायला जुन्या काळी कारनी जाणं येणं, एक तर कार श्रीमंत लोकांच्या असायच्या, पण तो मृत्यूचा सापळा धरला जायचा. असं एकही दिवस नाही की मुंबई पुण्यावर कार ॲक्सिडेंट नाही झाला. त्यामुळे सगळी मोठी मोठी लोक कोणी असं डेक्कन क्वीनचाच वापर करायचे, कारण त्यावेळेचा मुंबई पुणे जुना रस्ता 2 लेनचा, मग एक गाडी जायची एक गाडी यायची, फार तर एखादी ओव्हरटेकला, घाटाची वळणावळणाची गोष्ट. आणि आमच्याकडे शिंगरोबाचा घाट नावाचा जो प्रकार आहे, कोणी त्यातले जर जुन्याचे ओळखत असेल, तिथं हमखास गाड्या आणि ट्रक बंद पडणार आणि तिथे गाडी गरम होऊन बंद पडणार. गाड्या 2च, फियाट आणि अँबॅसेडर. आणि मग त्याला मेकॅनिक पॉईंट भरला जायचा. त्याची फजिती मागे मी तुम्हाला सांगितलेली आहे की मेकॅनिक पॉईंटला कशी गंमत होते. मी पण माझ्या आयुष्यात ठीक आहे थोडंसं विषयांतर होईल, माझ्या बायकोवर इम्प्रेशन मारायला फॅट घेतलेलं, ते चल म्हणलं. खोपोलीला गेलो. खोपोलीमध्ये मस्तपैकी ब्रेकफास्ट केला, छान केलं आणि गाडी घाटातनं चालत असताना शिंगरोबाच्या घाटापाशी आल्यावर गाडी बंद पडली. काय बंद पडली? गाडी गरम झाली, त्या वाफा निकाल लागल्या. साईडला घेतली. आम्ही लहान तरुण, मी तरुणपणीच लग्न केलं आणि मग लक्षात आलं त्या समोरचे मेकॅनिक धावत आले. सर सर साहेब साहेब जे काय आता काय म्हणायला आठवत नाही, काही काळजी करू नका. आम्ही बॉनेट बिनेट उघडलं, काय करावं, फॉल्ट कसा काढावा काही कळत नव्हतं. ते म्हणले काही काळजी करू नका, तुम्ही झाडाखाली 5-10 मिनिटं बसा, आम्ही सगळं करून देतो. तर ते काय मोटरसायकलवर कुठेतरी गेले, काहीतरी घेऊन आले, गाडीमध्ये हात काळे केले आणि सगळं काही करून त्यांनी ते इंजिन चालू करून दिलं, सुरू झाली. मी म्हणलं बिल किती झालं? ते म्हणले ₹200 झालं. म्हणलं त्यावेळेला 200 खूप, आता 200 तुम्ही खिशात असतं. मी म्हणलं माझ्याकडे आता 100 आहे. 100 हरकत नाही म्हणे, आम्ही उद्या पुण्याला, तुमचं कुठे ऑफिस आहे तिथे घेऊन जाऊ. म्हणलं ठीक आहे, पुण्याला येऊन घेऊन जा. त्याला 100 दिले. दुसऱ्या दिवशी तो 100ही घेऊन गेला. आणि गंमत मी माझ्या एका मेकॅनिकला दाखवलं. तो म्हणला, अरे तूही मामा बनला का? अरे तुम्ही घाट चढता तेव्हा रेडिएटर तुमचं गरम होतं, तो फ्युएल पंपवरचं गरम होतं. त्याच्यावर एक 10 मिनिटं जर थांबलं आणि बॉनेट उघडून ठेवलं, ते गार होऊन इंजिन दिलं तरी सुरू होतं. ओलं फडकं टाकलं तरी सुरू होतं. हल्ली तुमच्या गाड्यामध्ये कूलंट असतो, त्यामुळे नवीन गाड्या जे यंग जनरेशन वाटतात त्यांना हास्यास्पद वाटेल, पण जुन्या याला जर जुने कोणी मित्र असेल तर अँबॅसेडर पुढे पाण्याची पिशवी अशी लावलेली असायची, त्या बॉनेटच्या पुढे अशी लटकती. ते पाण्याचं फडकं वापरणे, पाणी हे महत्त्वाचं असायचं. पाणी भरायला गाड्या थांबाव्याच लागायच्या आणि ते लक्षात न आल्यानं ते मेकॅनिक हुशार, असे त्यांना रोजचे 5-10 गिराईक मिळतात. तर तुमचा फ्युएल पंप काढतात. गाड्या 2च प्रकार, एक फियाट आणि अँबॅसेडर. त्यामुळे याचा त्याला त्याचा त्याला चालतो. आत्तासारखे हजारो मॉडेल नव्हती. आणि दुसरा फ्युएल पंप आणून लावतात गार असलेला आणि मग तिथे तुमची गाडी सुरू झाली. गाडीतले तज्ज्ञ कदाचित, मी फ्युएल पंप रेडिएटर हे टेक्निकल शब्द कदाचित विसरलो असेल, कारण तुम्हाला स्टोरी सांगतोय फार 1980 सालची, म्हणजे आज जवळजवळ 46 वर्षापूर्वी. थोडी मेमरी तर होते, मेमरी थोडीफार कमी जास्त होते. आणि अजून नाही म्हणत मी, भले माझा आता 28 जूनला वाढदिवस आला म्हणे, मी 76 पूर्ण करून 77मध्ये एंट्री करणार आहे. थँक्यू, आधीच तुमच्या शुभेच्छा मला मिळणार आहे, त्याबद्दल आधीच थँक्यू म्हणतो. परंतु काही झालं तरी मेमरी थोडीफार इकडे तिकडे, एवढं जुनं आठवत नाही. तर तो पटकन उद्या कॉमेंटमध्ये येतील, त्याला फ्युएल पंप नाही म्हणत, त्याला अमुक म्हणतात, त्याला रेडिएटर, जे काय आहे त्याच्याने गाडी गरम होते ते. आणि अशा प्रकारे ते त्या दिवसभरात त्यांना 5 जरी माझ्यासारखे वेडे किंवा मराठी भाषेतला येडा आणि जॅपनीज भाषेतला अहो सापडला, अहो म्हणजे येडा, तर त्यांना दिवसभरात सहज 500,000 कमाई होते. अशा प्रकारे ती पण गंमत होती. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.